राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानं राज्याला मोठा धक्का बसला। त्यांच्या विमान अपघातानंतर मोठा संशय देखील सध्या व्यक्त होतोय। विमान अपघातानंतर आमदार रोहित पवार अत्यंत गंभीर आरोप करतायत आणि त्यांनी आता थेट आक्रमक भूमिका घेतलेली आहे। रोहित पवार गुरुवारी बारामतीत या प्रकरणाची तक्रार दाखल करण्यासाठी पोहोचले। तिथेही त्यांना मुंबईतल्या मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्याप्रमाणेच अनुभव आला। पाहूयात त्या संदर्भातली ही महत्त्वाची बातमी। अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत रोहित पवार आक्रमक। मुंबईनंतर बारामतीत गुन्हा दाखल करण्यासाठी शक्ती प्रदर्शन। विमान अपघात प्रकरणाचा तपास अतिशय वेगानं सुरू, सीआयडीची माहिती। मी खोटा एफआयआर करतो म्हणून माझ्यावर कारवाई करू। आमदार रोहित पवार यांचे हे उद्विग्न वाक्य, त्यातून त्यांची या प्रकरणातील आक्रमकता आणि विषयाला न्याय मिळवून देण्याची धडपड दिसून येते। अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर रोहित पवार यांनी सातत्याने याची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे। त्यांनी हा अपघात नसून घातपात होता आणि यातील दोषी व्यक्तीच्या विरोधातील कठोर कारवाई करण्याची मागणी सातत्यानं लावून धरली आहे। बारामती पोलीस ठाण्यात गुरुवारी सकाळी अजित पवार समर्थकांनी निदर्शनं करत या प्रकरणी गुन्हा दाखल करत चौकशीची मागणी केली आहे। या इन्व्हेस्टिगेशन डीजीसीएला जर सगळे अधिकार आपण टेक्निकल दिले आणि त्याच्यामध्ये टेक्निकल अनेक अडचणी तिथे दिसत असतील तर डीजीसीए प्रामाणिकपणे हे इन्व्हेस्टिगेशन करणार आहे का? याच्याच बरोबर मला खंत या गोष्टीची वाटते की आम्ही सर्वजण शांत बसतोय आणि आम्हाला असं वाटतं की याच्यामध्ये टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन पण व्हावं आणि क्रिमिनल तपास सुद्धा त्यामध्ये व्हावा। का एफआयआर नकोय? का एफआयआर घेतली जात नाही? तुम्हाला आम्हाला फक्त एवढीच इच्छा आहे की अजित दादांना न्याय मिळाला पाहिजे। काय खरं घडलं हे कुठेतरी आपल्याला समजलं पाहिजे। राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचं विमान अपघातात निधन होतं। या संदर्भात त्यांचा नातेवाईक एक तक्रार करतो आणि पोलीस ती तक्रार दाखल करून घेत नाही, याचाच अर्थ हे प्रकरण दाबण्याचा कोणतरी प्रयत्न करतंय, असा सवाल खासदार संजय राऊतांनी उपस्थित केला आहे। तुम्ही साध्या गुन्ह्याचे एफआयआर घेता ना, इथे राज्याचे उपमुख्यमंत्री संशयास्पदरित्या मरण पावलेला आहे आणि त्यांचा नातेवाईक जो आमदार आहे, पवार कुटुंबातला महत्त्वाचा सदस्य जो आमदार आहे तो आणि इतर काही आमदार गुन्हा दाखल करा आणि तपास करा एवढंच सांगण्यासाठी गेले, पण तो एफआयआर का दाखल केला नाही? कारण पोलीस स्टेशनला तेव्हा एक वजनदार व्यक्तीचा फोन। अजित पवार यांच्यासारखा राज्याचा एक मातब्बर नेता विमान अपघातामध्ये मृत्युमुखी पडतो आणि त्याच्या चौकशीची मागणी होत असेल तर पोलिसांना त्याची दखल घ्यावीच लागेल, अशी मागणी बारामती वकील संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे। आमची एकच मागणी आहे, ॲक्सिडेंटची केस हे दखलपात्र आहे, हे झालीच पाहिजे। पोलिसांनी कायद्याच्या कक्षात राहून रोहितदादांनी जे काही डॉक्युमेंट त्यांच्याकडे ते सादर करून पोलिसांनी फिर दाखल करून घ्यावी। आम्ही दाखल करणार नाही फिरत असं पोलिसांनी फक्त म्हणू नये। जे काही लीगल आहे कायद्याच्या पुस्तकात आहे तेवढं व्हावं फक्त। नाही म्हटलं तर मग पुढे काय? नाही दाखल केलं तर आम्हाला पुढे प्रोसिजर आहेत, पण का दाखल करणार हा आम्हाला बेसिक प्रश्न आहे। अजित पवारांच्या अपघाती निधनाला 1 महिन्याचा कालावधी पूर्ण होईल। आतापर्यंत तपास पूर्ण झालेला नाहीये, यावर तपास यंत्रणा का बोलत नाहीत असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केला होता। त्यावर गुरुवारी सीआयडीकडून पत्रकार परिषद घेत तपास सुरू असल्याचं सांगितलंय। जो AAIB इन्व्हेस्टिगेट करून त्यांचा रिपोर्ट जनरेट करेल तो रिपोर्ट सीआयडीच्या आकस्मिक मृत्यूच्या तपासामध्ये फॅक्टर इन होईल। आपण योग्य दिशेने योग्य प्रकारे जात आहोत आणि आपल्याला जे काही पुरावे गोळा करायचे होते ते आपण झपाट्याने गोळा केलेले आहेत आणि उरलेलेही केले जातील। सदरील आकस्मिक मृत्यूचा तपास योग्य दिशेने आणि अगदी पहिल्या क्षणापासून अतिशय प्रोफेशनॅलिझमनी इथे आपण करत सुरू आहे। गेल्या 10 वर्षात अनेक केसेस प्रलंबित आहे। दादांना न्याय द्यायला आम्ही 10 वर्ष थांबू का, असा सवाल देखील रोहित पवारांनी उपस्थित केला। रोहित पवार यांनी हे प्रकरण लावून धरलंय। सरकार याबाबत ठोस उत्तर देत नाहीये। तपास यंत्रणा तपास सुरू असल्याचं सांगताय।
त्यामुळे अजित पवारांच्या विमान अपघाताचं नेमकं कारण समोर येणार की सरकारी यंत्रणांच्या बासनात गुंडाळलं जाणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.